अजित पवार यांनी 15 जानेवारी रोजी आपणाकडे भाजपच्या कथित घोटाळ्यांबाबतची फाईल असून ती लवकरच उघड करणार असल्याचे विधान केले होते, असा दावा करण्यात आला आहे। त्यानंतर अवघ्या 10 दिवसात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्यामुळे हा प्रकार रहस्यमय असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे।